तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे कदाचित त्याचं उत्तर तुम्हाला मिळत नाही आहे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुम्ही ज्या ईश्वराला मानता डोळे बंद करून त्या ईश्वराचं स्मरण करा. त्या ईश्वराला म्हणा की तुमच्या मनात जो प्रश्न आहे तो त्या ईश्वराला सांगा. विनंती करा की त्या प्रश्नाचं उत्तर मिळू दे. माऊलींना विनंती करा ज्ञानेश्वरीतून तुमच्या मनातील प्रश्नाचं समाधान व्हावं अशी माऊलींना विनंती करा. आता मी रँडमली ज्ञानेश्वरी उघडणार. जे उजव्या हाताचं पान येईल त्यामध्ये तुमचं उत्तर असेल. सर्व कर्म होत असताना जो मी कर्मरहित आहे असे जाणतो व कर्माची आसक्ती धरत नाही व फळाची इच्छा करीत नाही आणि मला कर्म केले पाहिजे असे कर्तव्य वागवण्याकरिता ज्याला आपल्याहून दुसरे काही दिसत नाही असा स्वतःच्या स्वरूपाविषयी ज्याला उत्तम निष्कर्मतेचा बोध असतो असे असूनही तो सर्व कर्म करताना दिसतो अशा चिन्हांनी युक्त असलेला पुरुष ज्ञानी होय असे जाण. ज्याप्रमाणे एखाद्या पुरुष जलाशयाच्या ठिकाणी उभा राहून जर आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो तरी मी पाण्याहून निराळा असे निसंशय जाणतो, किंवा नावेत बसून जात असताना पुरुष नदी काठचे वृक्ष वेगाने जाताना पाहतो पण विचार करून पाहतो तेव्हा तो म्हणतो मी जात आहे, ते वृक्ष स्थिर आहेत. त्याप्रमाणे सर्व कर्मे मी करतो हे अनुभवाने स्पष्ट खोटे मानून मी वस्तुतः निष्कर्म आहे, सर्वाचा साक्षी आहे असे जाणतो. आणि त्याप्रमाणे सूर्य चालत नाही तरी उदय व अस्त त्यांच्यामुळे सूर्य चालतो असे वाटते. त्याप्रमाणे कर्मे होत असतात. जी आपली कर्मेरहित स्थिती जाणतो त्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब जरी पडलेले दिसले तरी पाण्यात सूर्यबिंब नसते. त्याप्रमाणे तो पुरुष सामान्य माणसासारखाच दिसला तरी सामान्य माणसासारखी त्याची स्थिती नसते. ज्या पुरुषाने जग न पाहता पाहिले, काही न करता सर्व केले व न भोगता सर्व भोग भोगले, एका ठिकाणी बसून तो सर्वत्र गेला, आता असा हे वर्णन अर्जुना तो स्वतः सर्व विश्वच होतो. ज्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचा